रवि भाई, कांग्रेस में कुछ रखा नहीं है। खऱ्या अर्थाने आमदार म्हणून नव्हे तर नगरसेवकासारखं काम करणारा या मुंबईमध्ये कोण आमदार असेल तर तो कॅप्टन तमिल सेल्वन आहे। हे आज मी तुमच्या समोर या लोकांसमोर सांगतो। सायन हॉस्पिटल करता त्यांनी केलेला पाठपुरावा इतका जबरदस्त आहे। आज हे इतकं मोठं हॉस्पिटल या ठिकाणी होत आहे ते एका माणसामुळे, तमिल सेल्वन यांच्या पाठपुराव्यामुळे होत आहे। कधी मी टकला झालो माझे केस गेले तर लक्षात ठेवा, या तमिल सेल्वनच्या पाठपुराव्यामुळेच ते जाणार आहे। इतका आमचं डोकं खाऊन टाकतो। एखादं काम हातामध्ये घेतलं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत तमिल सेल्वन भुणभुण करून ते काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्हाला सोडत नाही। एक है तो सेफ है, एक है तो सेफ है। जर काँग्रेस पार्टी लांगूल चालन करत असेल, कोणाचे पाय चाटत असेल आणि दुर्दैवाने आमचे उद्धव ठाकरेजी देखील त्यांचंच समर्थन करत असतील, 8,000 रुपये आणि मुलगी 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये, असे 1 लाख रुपये त्या घराला आपण त्या ठिकाणी देतो। तमिल सेल्वन, मी तुमचं अभिनंदन करेन। 40,000 घरामध्ये तुमच्या माध्यमातून पिण्याचं पाणी हे पाईपलाईनच्या माध्यमातून आज पोहोचलं। महाराष्ट्रातील प्रत्येक परिवार हा सुखी राहायला पाहिजे आणि तीच परंपरा पुढे जोपासून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याकरता महाराष्ट्र के चुनावी अखाड़े के बीच बीजेपी ने किया प्रचार तेज। प्रतीक्षा नगर में कैप्टन सेल्वन के समर्थन सभा में गरजे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। साइन कोलीवाड़ा विधानसभा के प्रतीक्षा नगर में मंगलवार को बीजेपी की तरफ से विशाल जनसभा का आयोजन किया गया, जिसमें उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कैप्टन सेल्वन, आमदार प्रसाद लाड़, रवि राजा सहित कई बड़े नेता मौजूद थे। इसी बीच देवेंद्र फडणवीस ने सभा को संबोधित करते हुए एक है तो सेफ है का नारा दिया। साथ ही कैप्टन सेल्वन की जमकर तारीफ की और कहा, जीटीबी नगर का पुनर्वसन का मुद्दा कैप्टन सेल्वन ने अपने कार्यकाल में जोरों शोरों से उठाया, जिसके बाद यह मुद्दा हमारी सरकार ने मिलकर हल किया। फडणवीस ने कहा कि कैप्टन सेल्वन हमेशा से ही जनता के बीच रहने वाला नेता है। साथ ही आमदार प्रसाद लाड़ ने भी कांग्रेस उम्मीदवार गणेश यादव को जमकर खरी खोटी सुनाई और कहा कि गणेश यादव ने चुनाव लड़ने के लिए अपना सरनेम बदलवाया। इसी बीच कैप्टन सेल्वन ने भी गणेश यादव पर जमकर हमला बोला और कहा कि पिछली बार चुनाव हारने के बाद गणेश यादव कहीं नजर नहीं आए। साथ ही कोरोना काल में भी मैंने वैक्सीन से लेकर कई तरीके की लोगों को मदद पहुंचाई, लेकिन कोविड काल में भी गणेश यादव जनता के बीच कहीं नजर नहीं आए। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, हम लोग भगवान का दर्शन लेने के लिए मंदिर जाना पड़ता है, लेकिन भगवान मंदिर से उतर के इधर दर्शन के लिए, दर्शन देने के लिए, सबका आशीर्वाद के लिए ये आ चुका है। सबको मैं पहले बहुत बहुत धन्यवाद देता हूं। और बाकी उपस्थित प्रवीण तरेकर जी, सम्मानीय प्रसाद लाड़ जी, सम्मानीय कालिदास कोलंबकर जी, सम्मानीय खासदार राहुल शेवाड़े जी, सिद्धार्थ कजारा जी, अविनाश राणे जी, जिलाध्यक्ष राजेश चिरवलकर जी, मेरे को जिताने वाला सबको मैं कोड़ी कोड़ी नमस्कार करता हूं, स्वागत करता हूं और धन्यवाद देता हूं। ये महाराष्ट्र का विकास पुरुष सम्मानीय देवेंद्र जी 2014, 2019, अभी 2024 ये तीनों बार मेरे को टिकट दिया है।
सार का ऊपर मेरा ऊपर भरोसा में टिकट दिया है, आप जीत की देंगे बोल के आपका ऊपर भरोसा में टिकट दिया। एक साधारण कार्यकर्ता को 3 बार टिकट मिलता है तो एक ही पार्टी में मिलता है, भारतीय जनता पार्टी में मिलता है, बाकी कोई पार्टी में मिलता ही नहीं। बाकी पार्टी का अभी रवि राजा साहब दिल्ली गया टिकट के लिए कांग्रेस पार्टी से। सम्मानीय आदरणीय है, 5 साल के एक बार 2 महीने के लिए 3 महीने के लिए गैस का मोहब्बत आता है, 2 महीना 3 महीने के बाद ये पूरा स्मारक का परवानगी लेके आया। ये सम्मानीय वीर पुरुष छत्रपति महाराज और बाबा साहब अम्बेडकर का ऊपर विश्वास है, अपना पार्टी इज्जत करता है, इसलिए सम्मानीय देवेंद्र फडणवीस साहब ये लेके आए। कोलीवाड़ा का विषय के ऊपर 1225 पंजाबी कॉलोनी बिल्डिंग 1200 परिवार, मैं बार बार असेंबली में बोलना रिक्वेस्ट करना, सर ने पहले प्रॉपर्टी कार्ड प्रेसिडेंट ऑफ इंडिया से लेके रेफ्यूजी बिल्डिंग में मंगा था, चेंबूर, साइन कोलीवाड़ा, उल्लासनगर। ऐसा सर का निर्णय हुआ था 6 साल के पहले, ये रेफ्यूजी बिल्डिंग कैप्टन जी ने मांगा 3 एरिया के लिए। मैं पूरा महाराष्ट्र को रेफ्यूजी बिल्डिंग प्रेसिडेंट ऑफ इंडिया से उनका नाम में करने का फडणवीस साहब ने करके दिखाया। रेफ्यूजी कितना लोग है वो धन्यवाद देना चाहिए। उसके बाद ये बिल्डिंग थोड़ा थोड़ा डेंजर होकर तोड़ने लगा। अभी भी मेरा ऊपर 2 केस है, उसमें एक हो गया, एक अभी बाकी है। पानी बिजली काटने का नहीं, 1200 परिवार रास्ते में आ जाएंगे, इनको रुकाने का विषय। उसके बाद बिल्डिंग तोड़ दिया। तोड़ने के बाद सर को रिक्वेस्ट किया मैं, सर ये लोग तकलीफ में है, ऐसा काम करने वाला कोई पहले का मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री देखा नहीं, आगे भी देखना बहुत मुश्किल है। सम्मानीय डीसीएम साहब का यहाँ पर जो मीटिंग चलता है, ये प्रतीक्षा नगर का विषय के ऊपर मैं 2-3 पॉइंट है। यहाँ का जो तकलीफ है, 4000 फ्लैट्स बायोमेट्रिक सर्वे हो चुका है। इनका विनंती है, इनका तरफ से मेरा तरफ से हाथ छोड़ के विनंती है, ये 4000 लोग को बायोमेट्रिक सर्वे होने के बाद भी माड़ा इनका नाम में अभी तक किया नहीं। आपका आशीर्वाद से अपना सरकार ही बैठेगा, सरकार बैठने के बाद जो रहता है उसी का नाम में, उनका नाम में करके देने का विषय आप करना चाहिए। धन्यवाद। और दूसरा, यहाँ पर प्रतीक्षा नगर में बिल्डिंग नंबर 36, 37, 38, 53, 54, इसमें माड़ा का तरफ से नोटिस आया, ये बिल्डिंग डेंजर है। ये बिल्डिंग डेंजर है तो इनको खाली करने का विषय यहाँ पर बैठा जनता तैयार है। इनका ट्रांसिस्ट प्रतीक्षा नगर में होना चाहिए। प्रतीक्षा नगर में ट्रांसिस्ट दे दिया, ये 5-6 बिल्डिंग बनने के बाद वही बिल्डिंग में अकोमोडेशन चाहिए। यहाँ पे कर्मवीर स्कूल, उसमें बार बार पानी भरता है, वो कर्मवीर शाला का अगल बगल में, तो इसी में स्ट्राम वाटर ट्रेन विथ रोड का टेंडर हो चुका है। यहाँ पर बैठा प्रतीक्षा नगर रहने वाला मेरा भाइयों बहनों सबको मैं बोलना चाहता हूँ, यहाँ पर स्कूल का अगल बगल में स्ट्राम वाटर ट्रेन के साथ रोड बना देंगे तो बनाने को रेडी है, पानी भी नहीं भरेंगे, रास्ता अच्छा हो जाएगा। ऐसा ही प्रतीक्षा नगर में रेंडल कलेक्ट करने वाला माड़ा का डिपार्टमेंट बराबर आता नहीं, ये विषय में असेंबली में रखा था। इसमें ऑनलाइन में नाम गलत आ रहा है, पे तत्ता केलुजकर ने पैसा दिया है ऐसा बोल के आपका रिसिप्ट मिलेगा, वो भी सम्मानीय डीसीएम साहब को मैं बोलता हूँ, वो भी रेडी रखा है, वो पास करना चाहिए। टेंडर हो गया, ऑर्डर कापी मिल गया है, आचार संहिता का नाते 1 दिन का पहले सार नागपुर में था, ये भूमि पूजन हुआ नहीं, रेडी करके रखा है। 4 बिल्डिंग नया बनाने वाला साइन हॉस्पिटल, इंटरनेशनल लेवल में अच्छा हॉस्पिटल बनने के लिए सार का मेहनत बहुत है। ऐसा ही यहाँ पर पंजी बिल्डिंग विषय, प्रतीक्षा नगर का विषय, हॉस्पिटल का विषय, उधर 2 एकड़ जमीन बीएमसी का नाम में मेरे को चाहिए, मेरा नाम में नहीं, बीएमसी का नाम में। बीएमसी टेंडर लगा कि इंटरनेशनल प्लेग्राउंड 2 जमीन में स्पोर्ट्स
2 एकड़ जमीन में स्पोर्ट्समैन के लिए बनाने वाला, इनका भी आपका सहयोग चाहिए सरकार बैठने के बाद। शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय भवानी। यांना आशीर्वाद देण्याकरता आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। खरं म्हणजे जमिनीवर काम करणारा व्यक्ती म्हणून कॅप्टन तमिल सेल्वनला आपण बघतो। सर्वसामान्यांमध्ये सातत्याने धडपड करत, संघर्ष करत कॅप्टन तमिल सेल्वन काम करत असतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं असेल, इतका मोठा हार ते घेऊन आले। प्रत्येक वेळी माझ्या स्वागताला इतका मोठा हार आणतात की आता मला कधी कधी वाटतं की माझी मान मोडेल की काय। अशा प्रकारचा मोठा हार घेऊन सातत्याने आपली कामं ते करून घेत असतात। एक शाल घालतात, एक हार घालतात आणि 10 कामांची यादी मला देतात आणि ती सगळी कामं मोठ्या शिताफीनं करून घेणारा आमदार म्हणून खरं म्हणजे तमिल सेल्वन यांच्याकडे बघितलं पाहिजे। तुम्हाला अनेक मतदारसंघ बघायचे आहेत, त्यांनी निर्णय केला, त्यांनी समर्थन दिलं। आमच्या शिरवडकरांनी मागितली होती, त्यांनी समर्थन दिलं। आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे की रवी राजा, मी यांना विनंती केली की रवी भाई, कांग्रेस में कुछ रखा नहीं है, ये खोखली पार्टी हो गई है, यहाँ सिर्फ माल चलता है, माल, उसके सिवा कुछ नहीं मिलता। आप भारतीय जनता पार्टी में हमारे साथ आ जाओ, आपकी इज्जत भी रहेगी, राजनीति भी चलेगी। आणि रवी भाईंनी माझ्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आले। जीटीबी नगरचा प्रश्न अत्यंत जुना होता, याचं रिडेव्हलपमेंट करण्याकरता विकासक येत नव्हते, यायचे तर करत नव्हते, कारण अनेक अडचणी त्याच्यामध्ये होत्या। ज्यावेळेस माझ्याकडे या लोकांना घेऊन कॅप्टन तमिल सेल्वन आले, मी त्यांना सांगितलं, बघा मी बीडीडी चाळीचा विकास करून दाखवला। 25-30 वर्ष लोक बीडीडी चाळीत विकास होईल म्हणून वाट पाहायचे आणि त्यांना सगळ्यांना वाटायचं आज नाहीतर उद्या आमचं रिडेव्हलपमेंट होईल। अनेक बिल्डर आले, अनेक बिल्डर गेले, झालं नाही। मी बीडीडी चाळीच्या लोकांना सांगितलं, बिल्डरांच्या भरोशावर बसू नका, मी म्हाडाच्या माध्यमातून तुमचं त्या ठिकाणी रिडेव्हलपमेंट करून देतो आणि मी ते करून दाखवलं। आज आपण बघू शकता उंच उंच इमारती, ज्या मराठी माणसाला 120 स्क्वेअर फुटाच्या घरात राहावं लागायचं, त्याला 500 चौरस फुटाचं घर विना शुल्क त्या बीडीडी चाळीमध्ये आपण दिलं आणि पोलिसांनाही दिलं। मला या निमित्ताने हे सांगायचं आहे की जीटीबी नगरच्या लोकांना मी सांगितलं, बिल्डरच्या पाठीमागे लागू नका, मी तुमचं काम हे म्हाडाच्या माध्यमातून करून देतो। आणि मला सांगताना आनंद वाटतो, त्याचा ऑर्डर देखील काढला आणि मी तुम्हाला शब्द देतोय, फेब्रुवारी पर्यंत किंवा फार झालं तर मार्च पर्यंत त्याचं प्रत्यक्ष काम आपण सुरू करू आणि त्या लोकांना त्या ठिकाणी त्यांचं हक्काचं घर मिळेल। आज आमच्या निर्वासित सिंधी बांधवांकरता आपण कायदा तयार केला आणि त्या लोकांना, जे लोक त्या काळामध्ये आपली घरं सोडून आले होते आणि त्यांची कुठलीही व्यवस्था नव्हती, त्यावेळी कॅम्पच्या रूपाने ते बसले, त्याही लोकांना त्यांच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा देण्याचा निर्णय आपण केला आणि त्यांचंही रिडेव्हलपमेंट करण्याचा निर्णय आपण केला। आणि आज आपण पाहू शकतो या ठिकाणी मगाशी प्रसाद लाड उल्लेख करत होते, पंचशील नगर 1, 2, 3 असेल, तानसा पाईपलाईन वरची झोपडपट्टी, त्याचा पुनर्विकास असेल, 2600 कुटुंबाचा प्रश्न आज त्या ठिकाणी तमिल सेल्वन आणि प्रसाद लाड यांच्या माध्यमातून आपण मार्गी लावला। 8 ते 10 हजार कुटुंबांना त्यांचं स्वतःचं राहतं घर हे या ठिकाणी मिळणार आहे, हे आपल्या सरकारने करून दाखवलं। यासोबत या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या मिठागरावर बसलेले जे लोक आहेत त्यांना देखील त्याच ठिकाणी त्यांचं पुनर्वसन करण्याचा निर्णय आपण केला। आणि प्रतीक्षा नगरच्या संदर्भात तमिल सेल्वनजी, तुम्ही या ठिकाणी जी भूमिका मांडली आहे,
मग ज्यांना घुसखोर म्हटलेलं आहे, जे ट्रान्झिट कॅम्पमध्ये आहे, अशा सगळ्या लोकांना याच ठिकाणी रिडेव्हलपमेंट करून त्यांना त्यांची हक्काची घरं देण्याचा आपल्याला मी शब्द देतो. सर्व प्रकारच्या रिडेव्हलपमेंट करून आमच्या सामान्य माणसाला तो आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट मोठं घर हे देण्याच्या संदर्भातले सगळे नियम आपण तयार केले. येत्या काळामध्ये माझ्या प्रतीक्षा नगरमध्ये राहणारा माझा जो मराठी माणूस आहे त्याच्या जीवनातही परिवर्तन आणण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. त्याचंही जीवन बदलण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. आणि म्हणून आज आपण पाहतो, मला आत्ताच एक चिठ्ठी मिळाली, म्हणाले पाण्याचा प्रश्न आहे, इथला डेटा योग्य प्रकारे गेलेला नाही. काळजी करू नका, निवडणुकीनंतर मी स्वतः लक्ष घालतो. जो काही डेटा मधल्या त्रुटी आहेत ते आपण दूर करू आणि इथला जो प्रश्न आहे तो प्रश्न देखील आपण योग्य प्रकारे त्या ठिकाणी मिटवू. आणि यासोबत डीपीच्या माध्यमातून ज्या सुधारणा या ठिकाणी करायच्या आहेत त्या सगळ्या सुधारणा करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून होईल. मला एका गोष्टी करता तमिल सेल्वन यांचं अभिनंदन करायचं आहे. सायन हॉस्पिटल करता त्यांनी केलेला पाठपुरावा हा इतका जबरदस्त आहे. आज हे इतकं मोठं हॉस्पिटल या ठिकाणी होत आहे ते एका माणसामुळे, तमिल सेल्वन यांच्या पाठपुराव्यामुळे होत आहे. खरं म्हणजे मी तर अनेक वेळा म्हणतो की कधी मी टकला झालो माझे केस गेले तर लक्षात ठेवा या तमिल सेल्वनच्या पाठपुराव्यामुळेच ते जाणार आहे. इतका आमचं डोकं खाऊन टाकतो. एखादं काम हातामध्ये घेतलं की सकाळपासून संध्याकाळपर्यंत तमिल सेल्वन बुणबुण 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 करून ते काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्हाला सोडत नाही. असा एक अतिशय कर्मठ कार्यशील आमदार हा तुम्ही लोकांनी निवडून दिलेला आहे. म्हणून खरं म्हणजे तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. शाळेकरता त्यांनी भूखंड मिळवून घेतला. शाळा चांगली सुरू करायची आहे त्याकरता MMRDAच्या माध्यमातून प्रयत्न करून आज तो भूखंड उपलब्ध झालाय. खेळाची मैदान या ठिकाणी ते करून घेत आहेत. एक प्रकारे इथलं चित्र आणि चेहरा हा पूर्णपणे बदलण्याचं काम खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. पण एकीकडे आपण मुंबईचा चेहरा बदलतोय. तुम्ही बघा काय मंत्र आहे, एक है तो सेफ है, एक है तो सेफ है, एक है तो सेफ है. आज काँग्रेस जाती जातीमध्ये भांडणं लावून, समाजात भांडणं लावून आपल्याला त्या ठिकाणी विभाजित करण्याचा प्रयत्न करते आहे. आणि त्यासोबत काँग्रेसने एक नवीन व्यवस्था उभी केली आहे. आता काँग्रेस या ठिकाणी सांगते तुमच्या मतांची आम्हाला आवश्यकता नाही. आता आम्ही वोट जिहाद आणलाय. वोट जिहादच्या भरोश्यावर आता आम्ही यापुढे निवडणुका जिंकणार आहोत अशा प्रकारे काँग्रेस सांगते आहे. पण मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे, भारतीय जनता पार्टी आणि महायुती कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नाही. सर्व धर्मांचं, सर्व जातींचं या ठिकाणी भलं झालं पाहिजे, कल्याण झालं पाहिजे याकरता आपण काम करतोय. पण त्याच वेळी जर काँग्रेस पार्टी लांगुल चालन करत असेल, कोणाचे पाय चाटत असेल आणि दुर्दैवाने आमचे उद्धव ठाकरेजी देखील त्यांचंच समर्थन करत असतील तर आपल्याला देखील जागं व्हावं लागेल. एकीकडे 96% त्या ठिकाणी मतदान करून आपल्या उमेदवारांना पाडण्याकरता वोट जिहाद होत असेल आणि केवळ 50% मतदान करून आपण त्या ठिकाणी मागे राहणार असू तर आपण कधीच सेफ राहू शकणार नाही. आणि म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, हे मतांचं धर्मयुद्ध आहे. या मतांच्या धर्मयुद्धामध्ये तुम्हाला देखील उतरावं लागेल आणि तुम्हालाही 80% 90% मतदान करावं लागेल. तरच तुमच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. आपल्या सरकारने लेक लाडकी सारखी योजना आणली. या योजनेच्या अंतर्गत कोणाच्याही घरी मुलगी जन्माला आली, मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. मुलगी जन्माला आली की 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली की 5,000 रुपये, चौथ्या वर्गात गेली, 7व्या वर्गात गेली की 7,000 रुपये, 11व्या वर्गात गेली की 8,000 रुपये
आणि मुलगी 18 वर्षाची झाली की 75,000 रुपये असे 1 लाख रुपये त्या घराला आपण त्या ठिकाणी देतो. मुलीच्या जन्माचं आपण स्वागत करतो. यासोबत आपण निर्णय केला आमच्या महिलांना ST मध्ये जो प्रवास आहे तो 50% तिकिटामध्ये आता करता येतो. जेव्हा आम्ही हा निर्णय केला ST चे लोक आमच्याकडे आले, म्हणाले साहेब निर्णय करू नका, या निर्णयामुळे आमची ST डबघाईला येते, आमची ST बंद होईल. आम्ही सांगितलं काळजी करू नका, गरज पडली तर आम्ही पैसे देऊ, पण आमच्या लाडक्या बहिणींना अर्ध्या तिकिटातला प्रवास आम्हाला करायला द्यायचा आहे. 1 महिन्यापूर्वी ते पुन्हा आले, म्हणाले साहेब काही झालं तरी अर्ध्या तिकिटाची योजना बंद करू नका. अरे म्हटलं अजब लोक आहे तुम्ही, आधी येताना म्हणता योजना चालू करू नका, आता म्हणता योजना बंद करू नका. त्यावेळेस त्यांनी सांगितलं ही योजना सुरू झाल्यापासनं इतक्या महिलांनी प्रवास करणं सुरू केलं की आमची तोट्यात असलेली ST आता फायद्यामध्ये आलेली आहे, त्यामुळे तुम्ही आता ही योजना बंद करू नका. मग मी जरा माहिती घेतली, म्हटलं चाललं काय. माझ्या लक्षात आलं अलीकडच्या काळामध्ये आमच्या लाडक्या बहिणी आमच्या भाऊजींना सांगतात तुम्ही घरी बसा, मीच जरा जाऊन येते. तमिल सेल्वन मी तुमचं अभिनंदन करेन. 40,000 घरामध्ये तुमच्या माध्यमातून पिण्याचं पाणी हे पाईपलाईनच्या माध्यमातून आज पोहोचलं आणि या माफियाच्या विरुद्ध मोठी लढाई तुम्ही या ठिकाणी लढला. खरं म्हणजे आज आपण जर बघितलं हा सायन कोळीवाडा मतदारसंघ कसा आहे, याच्यामध्ये मराठी आहेत, कोकणी आहेत, आगरी आहेत, कोळी आहेत, भंडारी आहेत, उत्तर भारतीय आहेत, दक्षिण भारतीय आहेत, पंजाबी आहेत, सिंधी आहेत. सगळा भारत या सायन कोळीवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. काही कार्यक्रम आहे त्यामुळे खूप वेळ घेणार नाही. खरं तर राहुल शेवाळे साहेबांनी इकडचे लोकल प्रश्न सांगितले आणि त्या प्रश्नाची जंत्री मी साहेबांच्या हातात देखील दिली. परंतु साहेब या विभागामध्ये काम करत असताना कॅप्टन सेल्वन सारखा एक कार्यकर्ता तुम्ही आम्हाला निवडून आणण्याची जिम्मेदारी दिली. खऱ्या अर्थाने आमदार म्हणून नव्हे तर नगरसेवकासारखं काम करणारा या मुंबईमध्ये कोण आमदार असेल तो कॅप्टन तमिल सेल्वन आहे. हे आज मी तुमच्या समोर या लोकांसमोर सांगतो. गटर मीटर वाटर सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत सातत्याने जनतेच्या संपर्कात, जनतेच्या मध्ये, जनतेच्या सेवेसाठी स्वतःला समर्पित करणारा हा सायन कोळीवाड्याचा आमदार आम्हाला भेटला. काँग्रेसकडनं गणेश यादव नावाचे उमेदवार साहेब उभे आहेत. आवर्जून तुमच्यासमोर तो विषय काढतो. गणेश यादव उमेदवारी कशी घेतली आहे रविराजांनी सांगितलं, परंतु या लोकांना देखील फसवण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा जन्म तामिळनाडूमध्ये तिरुपतीपुरममध्ये झाला, पण ते लोकांना सांगतायत पुढचे अजून 5 टर्म कोण हरवू शकेल आणि कॅप्टन सेल्वनना पुढचे 4 टर्म कोण हरवू शकेल. 50,000 अधिक झोपड्या. तसाच प्रश्न इकडच्या माझ्या प्रतीक्षा नगरमधील घुसखोरांचा देखील. लोक त्याला घुसखोर बोलतात साहेब, पण ते घुसखोर नाही आहेत. मी म्हाडाचा सभापती असताना त्या बाबतची एक नोट राज्य सरकारला दिली होती, त्यांनी विकत घेतलेली घरं आहे. आपण तो निर्णय घ्यावा साहेब. आपण प्रवीण दरेकर आणि आमच्या विनंतीवरती या मुंबईतल्या हाऊसिंगचे प्रचंड प्रोजेक्ट आपण मार्गी लावले. मग तो अभ्युदयनगरचा प्रोजेक्ट असेल, मग तो कन्नमवार नगरचा प्रोजेक्ट असेल, किंबहुना गोरेगावचा इतर सर्व विषय असतील. तर या प्रतीक्षा नगरच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीत देखील साहेब आपल्याला एक सक्षम निर्णय घ्यायला लागेल. आणि या निर्णयाच्या माध्यमातून मग तो घुसखोरांचा निर्णय असेल, 35 वर्ष या ठिकाणी ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहणाऱ्या लोकांचा विषय असेल. साहेब माझी आपल्याला विनंती आहे, मी परिषदेत देखील हा विषय मांडला होता, आपण त्याला उत्तर देखील दिलं होतं. या संपूर्ण प्रभागाला ज्या ठिकाणी ट्रान्झिट कॅम्पचे लोक राहतात त्या लोकांना रिडेव्हलप करून आज 35 वर्षानंतर आज जिथे राहत आहेत तिथेच जर तुम्ही घर दिलं तर मला वाटतं निश्चितपणे अभ्युदयनगरसारखा विकास या विभागाचा देखील होईल. आणि निश्चितपणे कैलासवासी शिवसेना प्रमुखांपासून वंदनीय शिवसेना प्रमुखांनी कधीच व्यक्तिगत स्वार्थाकरता स्वप्न बघितलं नव्हतं. शिवसेना प्रमुखांनी स्वप्न बघितलं होतं महाराष्ट्रातील मराठी जनतेला न्याय मिळण्याकरता. शिवसेना प्रमुखांनी स्वप्न बघितलं होतं महाराष्ट्रातील प्रत्येक परिवार हा सुखी राहायला पाहिजे. आणि तीच परंपरा पुढे जोपासून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी वंदनीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार करण्याकरता
या 2-2.25 वर्षात महायुतीच्या माध्यमातून माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब